नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पंचायत समिती धामणगाव रेल्वे याचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी माननीय श्री संदीपजी बोडके साहेब यांच्या मिशन नवोदय या उपक्रमामध्ये मी धीरज देशमुख आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। बघा, आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि शासनाने प्रत्येक इयत्ते म्हणजे प्राथमिक स्तरापासूनच स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली आहे आणि जो स्पर्धा परीक्षेत टिकेल तोच पुढे टिकणार आहे। यासाठी प्राथमिक स्तरावर स्कॉलरशिप आणि नवोदय अशा परीक्षा घेतल्या जातात। आज आपण मिशन नवोदय या उपक्रमांतर्गत या नवोदय परीक्षेविषयी जाणून घेऊया। बघा, मिशन नवोदय हा नवीन उपक्रम आमच्या पंचायत समिती धामणगाव रेल्वेने आयोजित केला आहे। त्यामध्ये बघा, आपल्याला मिशन नवोदय या उपक्रमामध्ये 4 विषय असतात। त्यातला पहिला विषय आहे मानसिक क्षमता चाचणी, जे आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो। आणि त्या मानसिक क्षमतेमध्ये काही उपघटक असतात। त्यामध्ये पहिला उपघटक आहे बघा, आकृती पूर्ण करा। दुसरा आहे आकृती मालिका। तिसरा आहे भौमितिक आकृत्या। नंतर चौथा आहे प्रतिबिंब, म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंब त्यामध्ये। आणि 5वा घटक आहे आकृतीमधला लपलेला भाग शोधा। त्यानंतर दुसरा विषय जो आहे तो आहे आपला अंकगणित। यामध्ये अंकगणितामध्ये सोपे सोपे विषय असतात। पहिला घटक आहे त्यातला संख्या ज्ञान। दुसरा घटक आहे संख्यांवरील क्रिया व विभाज्यता। तिसरा घटक आहे वर्ग व वर्गमूळ अवयव। चौथा घटक आहे अपूर्णांक। 5वा घटक आहे मापन परिणामी काळ काम। त्यानंतर 6वा घटक त्यामधला आहे परिमिती, म्हणजे आकृत्यांची परिमिती व आकृत्यांचं क्षेत्रफळ। 7वा घटक आहे त्यामध्ये कोन व कोनांचे प्रकार। आणि गणितामधला शेवटला घटक म्हणजे आलेख व माहितीचं विश्लेषण, यावर आधारित काही प्रश्न असतात। त्यानंतर तिसरा विषय जो आहे तो आहे आपला भाषा, आणि भाषा विषयाचा आज आपण शिकणार आहोत। तर भाषा या विषयामध्ये फक्त उतारा आणि उतार्यावर आधारित प्रश्न असतात। तर भाषा विषयामध्ये एकूण 4 उतारे असतात। 4 उतार्यावर प्रत्येक उतार्याला असे एकूण 5 प्रश्न असतात आणि 5 प्रश्नांना असे 4 उतार्यांचे एकूण 25 गुण, म्हणजे 20 प्रश्न आणि गुण मात्र 25 असतात। म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1.25 गुण अशा प्रकारे भाषा विषयाचे प्रश्न असतात। त्यानंतर त्यातला चौथा विषय जो आहे तो आहे परिसर अभ्यास, म्हणजे आपल्या परिसराचा आपण जो अभ्यास करतो त्यावर आधारित प्रश्न असतात। त्यामध्ये परिसर अभ्यास मधले जे घटक आहेत तो पहिला घटक आहे नैसर्गिक जग। दुसरा घटक आहे मानवी शरीर, म्हणजे आपल्या शरीरावर आधारित प्रश्न। तिसरा घटक आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान, म्हणजे आपल्या दैनिक जीवनामध्ये जे विज्ञान असते त्यावर आधारित प्रश्न। आणि शेवटला घटक परिसर अभ्यास मधला सामाजिक परिसर, म्हणजे आपला जो सामाजिक परिसर असतो त्या परिसरावर आधारित प्रश्न। असे प्रत्येक विषयाला एकूण 20 प्रश्न असतात व म्हणजे प्रत्येक विषयाचे 20 प्रश्न आणि गुण त्याचे 25 अशा प्रकारे एकूण 80 गुण आणि 80 प्रश्न आणि 100 गुण असतात। यानंतर बघूया आपण, बघा नवोदय परीक्षेतल्या जे विषय आहेत, बघा मानसिक क्षमता चाचणी, त्यामध्ये प्रश्नांची संख्या असते 20 आणि त्या 20 प्रश्नांना एकूण गुण असतात 25। त्यानंतर दुसरा विषय जो आहे अंकगणित, त्या अंकगणिताला सुद्धा 20 प्रश्न असतात आणि एकूण गुण असतात 25। त्यानंतर तिसरा जो विषय आहे भाषा विषय, या भाषा विषयावर 20 प्रश्न असतात आणि 25 गुण असतात। त्यानंतर चौथा जो विषय आहे परिसर अभ्यास, या परिसर अभ्यास या विषयावर सुद्धा 20 प्रश्न आणि 25 गुण असतात। असे एकूण या परीक्षेमध्ये 80 प्रश्न असतात। म्हणजे परीक्षा ही 80 प्रश्नांची असते आणि त्या परीक्षेला एकूण 100 गुण असतात। म्हणजे बघा, प्रत्येक प्रश्नाला 1.25 गुण, असे एकूण 80 प्रश्नाला 100 गुण असतात। आता एकूण 80 प्रश्न आपल्याला किती वेळामध्ये सोडवायचे आहे, तर ते फक्त 2 तासामध्ये सुटले पाहिजे। 2 तास वेळ दिलेला असतो आणि त्या 2 तासा वेळामध्ये आपल्याला एकूण 80 प्रश्न पूर्णपणे सोडवायचे आहे। आपल्याला काही प्रश्न आले किंवा काही प्रश्न नाही आले तरी आपण पूर्ण प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे। प्रत्येक प्रश्नास सरासरी 1.5 मिनिटं वेळ आहे। म्हणजे बघा, प्रत्येक प्रश्नाला सरासरी 1.5 मिनिटं वेळ आहे आणि नियमित जर आपण असा सराव केला प्रश्न सोडवण्याचा तर नक्कीच आपण या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी यशस्वी होऊ व आपल्या पंचायत समितीचं व आपल्या कुटुंबाचं नाव नक्कीच उज्ज्वल करूया। पुढे बघा ही OMR शीट म्हणजे आपली उत्तरपत्रिका असते। आता या उत्तरपत्रिका ही आपल्याला सोडवायची आहे। या उत्तरपत्रिकेमध्ये बघा सर्वात वरचा भाग म्हणजे आपला अनुक्रमांक,
या ठिकाणी एकूण 7 रकाने दिले आहेत आणि 7 रकान्याचा म्हणजे आपला अनुक्रमांक म्हणजे आपला बैठक क्रमांक हा 7 अंकी असणार आहे आणि तो त्या अनुक्रमांकाचा प्रत्येक अंक आपल्याला एका एका डब्यामध्ये व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि जो अंक आपण इथं भरलेला आहे त्याच अंकाचा गोल त्याच्या खाली दिलेल्या गोलांमधला आपल्याला पूर्णपणे रंगवायचा आहे. अशा प्रकारे 7 अंक भरून झाले आणि 7ही अंकांचे खालचे जे गोल आहेत ते आपल्याला पूर्णपणे रंगवायचे आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुस्तिका क्रमांक म्हणजे जे आपल्याला क्वेश्चन पेपर जो मिळणार आहे त्याचा जो अनुक्रमांक आहे तो अनुक्रमांक सुद्धा आपल्याला या रकान्यांमध्ये लिहायचा आहे आणि त्या रकान्यांमध्ये जो अंक आपण लिहिलेला आहे त्या अंकाचा गोल आपल्याला इथं पूर्णपणे रंगवायचा आहे. म्हणजे असा प्रश्न पत्रिकेचा जो अनुक्रमांक आहे तो सुद्धा आपल्याला त्या गोल सुद्धा रंगवायचा आहे लिहून. त्यानंतर बघा पुढचा हा जो मोठा रकाना दिसतो यामध्ये अभ्यर्थी का नाम बडे अक्षरों में म्हणजे आपलं विद्यार्थ्याचं नाव म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात तर तुमचं पूर्ण नाव पण ते कोणत्या इंग्रजी कॅपिटल अक्षरामध्ये स्मॉल अक्षरमध्ये लिहायचं नाही इंग्रजीच्या कॅपिटल अक्षरामध्ये विद्यार्थ्यांना आपलं संपूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर बघा पिता का नाम बडे अक्षरों में म्हणजे आपल्या वडिलांचं पूर्ण नाव इंग्रजी कॅपिटल अक्षरामध्ये खालच्या डब्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर बघा इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये एक जागा दिसतो एक रकाना दिसतो तो रकाना आपण मात्र भरायचा नाही आहे. तिथे तुम्हाला त्या परीक्षा केंद्रावर ज्या सूचना मिळतील त्यानुसार ते भरून देणार आहेत. त्यानंतर बघा आता परीक्षेचा मुख्य भाग म्हणजे ही उत्तरपत्रिका. आता बघा थोडं लक्ष द्या. एकूण 1, 2, 3 आणि 4 कॉलम आहे. 4 विषय 4 कॉलम. पहिला विषय जो आपला मानसिक क्षमता चाचणी आहे त्याचे 20 प्रश्न. दुसरा विषय जो आपला अंकगणिताचा आहे त्याचे 20 पुढचे 20 प्रश्न म्हणजे एकूण झाले 40. 20 अधिक 20 40. त्यानंतर आपला जो मराठी विषय राहणार आहे त्याचे 20 प्रश्न इथे आलेले म्हणजे एकूण झाले 60 प्रश्न आणि शेवटचा जो विषय आपला परिसर अभ्यास त्याचे 20 प्रश्न इकडे म्हणजे असे एकूण 80 प्रश्नांची प्रश्नपत्रिका राहणार आहे आणि 80 प्रश्नांचीच उत्तरपत्रिका सुद्धा राहणार आहे. आणि आपल्याला बघा प्रश्न क्रमांक त्यानुसार त्याचा जो योग्य पर्याय आहे म्हणजे बघा इथं पहिल्या प्रश्नाचा A, B, C आणि D असे 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी जर आपला जो योग्य पर्याय असेल तो पर्याय आपण काय करायचा इथला रंगवायचा आहे. असे 80च्या 80 ही प्रश्न आपल्याला पूर्णपणे सोडवता यायला पाहिजे. आता चुकून समजा आपल्याला जर एखादा प्रश्न येत नसला तर काय करायचं तर तो सध्यापुरता रिकामा ठेवायचा आणि शेवटच्या वेळेमध्ये मात्र तो तसा रिकामा न ठेवता जो आपल्याला वाटेल त्यातला आपण एक गोल नक्कीच पूर्ण करायचा आहे. आता बघा इथं आहे पुस्तिका कोड. आता हा जो कोड दिसतो बारकोड हा बारकोड आहे तुमच्या उत्तरपत्रिकेचा. हा स्कॅन केल्यावरच तुमची उत्तरपत्रिका तपासली जाणार आहे. त्यानंतर पुढचा आहे जो पुस्तिका कोड म्हणजे आपल्याला जो प्रश्नपत्रिका मिळणार आहे A, B, C किंवा D या 4 प्रश्नपत्रिका असतात 4 सेट असतात. त्यापैकी जो सेट आपल्याला मिळतो तो सेट इथं लिहायचा असतो. तिथे एक डबा म्हणजे रकाना असतो त्या रकान्यामध्ये आपल्याला A किंवा B जो सेट मिळाला तो लिहायचा आणि त्या सेटचाच गोल आपल्याला काय करायचा आहे रंगवायचा आहे. आता इथं फक्त A दाखवलेला आहे तसाच B, C आणि D असे असतात सेट. त्यापैकी आपल्याला जो मिळाला तो तिथं डब्यामध्ये लिहायचा आणि त्याच सेटचा रकाना आपल्याला गोल रंगवायचा आहे. त्यानंतर पुढे बघूया आता या उत्तरपत्रिकेचा खालचा भाग. आता इकडे बघा हा खालचा जो रकाना काय आहे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट इन रनिंग हँड म्हणजे आपण ज्या हाताने लिहितो त्या हाताने आपली स्वाक्षरी करायची आहे. आता स्वाक्षरी कशी करायची जशी स्वाक्षरी आपण हॉल तिकीटवर म्हणजे फॉर्म भरताना जी केली आहे तशी स्वाक्षरी इथं असली पाहिजे. त्यानंतर इथे मात्र तुम्ही स्वाक्षरी करायची नाही आहे. इथे तुमच्या परीक्षा केंद्रावर जे परीक्षक असतील ते त्यांची स्वाक्षरी करणार आहेत. त्यानंतर बघा आता इथे तुम्ही भरायचं काम नाही ते परीक्षा आपलं जे परीक्षक असतील ते परीक्षक तुमचा हा भाग भरणार आहेत. यानंतर पुढे बघूया आपण बघा आता मिशन नवोदय पंचायत समिती धामणगाव रेल्वे यांचा जो उपक्रम आहे त्यामध्ये जे उतारे येतात ते उतारे आपल्याला समजले पाहिजे. म्हणजे आपण उतारा जो वाचन करू
त्या उताराचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे, तरच आपण काय करू शकतो, त्या उतारावर आधारित आपण काय करू शकतो, प्रश्न सोडवू शकतो. आता बघा, आता आपला जो विषय आहे तो आहे मराठी विषय, आणि त्या मराठी विषयाचे आपण आज उतारा सोडवण्यापूर्वी काही सूचना असतात, त्या सूचना आपण बघूया. आता बघा, आता सर्वात पहिली सूचना आहे बघा, समजपूर्वक परिच्छेद वाचन म्हणजे काय. आता परिच्छेद तर वाचतो आपण, पण तो आपल्याला समजला पाहिजे. म्हणजे समजपूर्वक परिच्छेद वाचन म्हणजे दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याचा अर्थ समजून घेणे. म्हणजे परिच्छेद नुसताच वाचणे नाही, तर त्या वाचलेल्या परिच्छेदाचा आपल्याला अर्थ सुद्धा समजला पाहिजे. आता केवळ वाचून चालत नाही, तर त्या परिच्छेदामध्ये त्या लेखकाचा काय उद्देश आहे, त्या परिच्छेदाचा मुख्य विषय काय आहे, आणि त्या परिच्छेदामध्ये कशाची माहिती दिली आहे हे आपल्याला समजून घेणे गरजेचे असते. आता या घटकामध्ये विद्यार्थ्यांना एक परिच्छेद दिला जातो व त्यावर आधारित काही प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे बघा, तर पुढची सूचना बघा काय आहे, परिच्छेद वाचनाच्या टप्प्यांमधील महत्वाचे मुद्दे. म्हणजे आपल्याला जो परिच्छेद वाचायचा आहे, त्या परिच्छेद वाचताना जे महत्वाचे टप्पे आहे, मुद्दे आहे, ते आपल्याला लक्षात घ्यायचे. बघा, सर्वात पहिला टप्पा काय आहे परिच्छेद वाचनाचा, तर परिच्छेद वाचन म्हणजे प्रथम परिच्छेद एकदा शांतपणे वाचा. मुख्य विषय व लेखकाचा उद्देश लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला तो परिच्छेद शांतपणे वाचायचा आहे, आणि त्या परिच्छेदाचा जो मुख्य विषय आहे आणि त्या लेखकाचा उद्देश काय आहे तो परिच्छेद लिहिण्यामागे, तो उद्देश आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर त्यातला दुसरा विषय आहे बघा, दुसरा मुद्दा काय आहे, प्रश्न वाचन. म्हणजे बघा, या परिच्छेदावर दिलेल्या परिच्छेदावर जे प्रश्न असतात ते प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक वाचायचे आहे. त्यानंतर प्रश्नात काय विचारले आहे, म्हणजे प्रश्न वाचल्यावर त्या प्रश्नात नेमकं काय विचारलं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला समजपूर्वक परिच्छेद वाचन हा एक टप्पा पार केला समजू. त्यानंतर उत्तर शोध. म्हणजे बघा, जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं परिच्छेदामध्ये, उतार्यामध्ये कुठे आहे. म्हणजे उतार्यामध्ये ते उत्तर आपल्याला शोधता आलं पाहिजे, किंवा जर उतार्यात नसेल तर त्या उतार्यावर आधारित असा एखादा प्रश्न असतो की त्या उतार्याशी मिळतं जुळतं उत्तर त्या पर्यायांमध्ये दिलेलं असतं, ते उत्तर आपल्याला नेमकं शोधता यायला पाहिजे. पुढे बघा, चौथा टप्पा आहे, यातला चौथा मुद्दा आहे उत्तराची निवड. म्हणजे आता दिलेले पर्याय असतात 4, 1 2 3 4 पर्याय दिलेले असतात, तर दिलेल्या पर्यायामधून योग्य उत्तर कोणतं आहे ते आपल्याला निवडता आलं पाहिजे, आणि ते स्पष्टपणे आपल्याला तो गोल रंगवता यायला पाहिजे. आता पुढे बघा, काय आहे परिच्छेद वाचनाचे प्रकार. आता परिच्छेद असतात, पण परिच्छेद कशा प्रकारचे परिच्छेद असतात, तर परिच्छेदाचे प्रकार कोणकोणते आहे बघा. पहिला आहे गद्य परिच्छेद. म्हणजे बघा, एखाद्या कथेवर आधारित, एखाद्या घटनेवर आधारित असा जो परिच्छेद असतो त्याला म्हणतात गद्य परिच्छेद. आणि त्या परिच्छेदावरचे प्रश्न त्या उताराच्या खाली, म्हणजे तो उतारा जो असतो त्या उताराच्या खाली ते प्रश्न दिलेले असतात, आणि ते प्रश्न सोडवणं फार सोपं असतं. गद्य परिच्छेदावर आधारित, गद्य उतारावर आधारित जे प्रश्न असतात ते सोडवणे फार सोपे असतात. त्यानंतर उताराचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे काव्य परिच्छेद, म्हणजेच काव्य उतारा. आता या उतारामध्ये काय असतं, तर या उतारामध्ये एखादी घटना किंवा प्रसंग दिलेला नसतो, एखादी कथा नसते दिली, तर एखादी कविता दिलेली असते, आणि त्या कवितेचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. त्या कवितेचा अर्थ जर आपल्याला समजला नीट, तर आपल्याला तो काव्य उतारा जो आहे तो व्यवस्थितरित्या सोडवता येतो, आणि त्या काव्य उतारावरचे जे प्रश्न असतात 5च्या 5ही प्रश्न ते व्यवस्थितरित्या आपण सोडवू शकतो. आता तिसरा प्रकार त्यातला आहे बघा, माहितीपर परिच्छेद. म्हणजे आता एखाद्या ठिकाणाची माहिती, एखाद्या घटकाची माहिती, ही माहिती या उतार्यामध्ये दिलेली असते. म्हणजे तो एखाद्या माहितीवर आधारित असतो. आता उदाहरणार्थ बघा, एखादं अवकाशयान आहे किंवा चंद्रयान आहे, अशा चंद्रयान या मोहिमेवर आधारित जर का उतारा असला, तर तो त्या चंद्रयानाची माहिती, चंद्रयान मोहिमेची माहिती आपल्याला त्या उतार्यात दिलेली असते. अशा उदाहरणार्थ असे माहितीपर परिच्छेद आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, आणि त्या उतार्यावर सुद्धा प्रश्न असतात, आणि ते प्रश्न आपल्याला व्यवस्थितरित्या सोडवता यायला पाहिजे. आता नवोदय परीक्षेत प्रामुख्याने 3 प्रकारचे परिच्छेद येतात. आता गद्य परिच्छेद पाहिला आपण, दुसरा आहे काव्य परिच्छेद, आणि तिसरा आहे माहितीपर परिच्छेद. प्रत्येक प्रकारासाठी
वेगळी तयारी आवश्यक असते. म्हणजे बघा, गद्य परिच्छेदासाठी गद्य उताराची आपल्याला सराव गरजेचा असतो. काव्य उतारासाठी काव्य परिच्छेदासाठी आपल्याला कवितांचा सराव गरजेचा असतो. कवितांचे अर्थ जाणून घेतले पाहिजे, कवितांचा अर्थ समजला पाहिजे. त्यानंतर आहे पुढचा जो आहे माहितीपर उतारा किंवा माहितीपर परिच्छेद. यामध्ये आपल्याला नेमकी कशाविषयीची माहिती सांगितली आहे ही माहिती आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. बघा, परिच्छेद वाचताना आपण नेमकं काय लक्षात ठेवलं पाहिजे. बघा, परिच्छेद वाचतो आपण, नुसता वाचून झाला म्हणजे झालं नाही, तर आपल्याला त्याचा जो अर्थ आहे तो समजला पाहिजे. त्यासाठी आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे. बघा, एकदा परिच्छेद पूर्ण वाचा. म्हणजे परिच्छेद एकदा काय करायचं, परिच्छेद म्हणा किंवा उतारा म्हणा, तो एकदा संपूर्ण वाचला पाहिजे. प्रश्न पाहण्यासाठी आधी पूर्ण परिच्छेद वाचणं गरजेचं आहे. आणि परिच्छेद वाचताना आपल्याला अजिबात घाई करायची नाहीये. बघा, आपण कधी कधी काय करतो, उतारा पाहिला की खालचे प्रश्न डायरेक्ट पाहतो आणि डायरेक्ट प्रश्नांवर जातो. जर प्रश्नच आपल्याला समजले नाही तर परिच्छेदामध्ये शोधणं कठीण जातं आणि त्याची उत्तरं चुकू शकतात. तेव्हा आपण सर्वप्रथम काय केलं पाहिजे, तर एकदा आपला जो परिच्छेद आहे किंवा आपला जो उतारा आहे तो आपण एकदा पूर्णपणे व्यवस्थितरित्या वाचला पाहिजे. त्यानंतर बघा, परिच्छेदामध्ये मुख्य शब्द काय आहेत, म्हणजे महत्वाचे शब्द काय आहे, नवीन शब्द काय आहे, त्यातल्या नवीन तारखा काय आहे, काही म्हणी असतात, काही कोडी असतात किंवा काही ठिकाणांची नावं दिलेली असतात, काही तारखा दिलेल्या असतात. असे घटक आपल्याला त्या उतारामधले महत्वाचे असतात आणि ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, तिसरी गोष्ट लक्षात ठेवण्याची म्हणजे लेखकाचा उद्देश. आता परिच्छेद लिहिताना लेखकाचा नेमका उद्देश काय होता, लेखकाने हा परिच्छेद किंवा हा उतारा का लिहिला आहे हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. पुढे बघूया आपण. आता बघा, प्रश्नांचे प्रकार. आता परिच्छेदावर आधारित काही प्रश्न असतात. काव्य परिच्छेद असो, माहितीपर परिच्छेद असो किंवा गद्य परिच्छेद असो, या सर्व प्रकारच्या प्रश्नांवर आधारित काही प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाचे प्रकार आज आपण इथं बघणार आहोत. तर बघा, प्रश्नांचा पहिला प्रकार आहे थेट प्रश्न. आता थेट प्रश्न म्हणजे काय, तर परिच्छेदातील माहितीवर आधारित सरळ प्रश्न उत्तर परिच्छेदात थेट मिळते. त्याचं उत्तर कुठे मिळते, आपल्याला परिच्छेदातच मिळते. म्हणजे परिच्छेदावर आधारितच ते प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर आपण नीट शोधलं तर आपल्याला परिच्छेदामध्ये नक्कीच मिळून जाते. असे प्रश्न म्हणजे थेट प्रकारचे प्रश्न. अशा प्रश्नांचा आपण सराव जर केला तर आपल्याला परिच्छेदाचे उत्तर शोधणं अजिबात कठीण जात नाही. त्यानंतर दुसरं बघा, भावार्थ प्रश्न. वाक्याचा अर्थ किंवा लेखकाचा हेतू विचारणारे प्रश्न. आता भावार्थ प्रश्न म्हणजे काय, एखादं वाक्य दिलं आहे, एखादा प्रश्न दिला आहे, त्या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे किंवा लेखकाचा हेतू काय आहे ते वाक्य सांगण्यामध्ये किंवा त्या परिच्छेदामध्ये, हे जर आपल्याला समजलं आणि त्या उताराचा जो सारांश आहे तो आपल्याला नेमका समजला पाहिजे की या उतारामधून किंवा या परिच्छेदामधून लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे, हे जर असं आपल्याला समजलं तर आपण भावार्थ प्रश्न जो प्रकार असतो ते प्रश्न नक्कीच आपण सोडवू शकतो व त्याचे पैकीच्या पैकी गुण आपण घेऊ शकतो. त्यानंतर बघा, शब्दार्थ प्रश्न. बघा, दिलेल्या शब्दाचा अर्थ किंवा समानार्थी शब्द विचारणारे प्रश्न. म्हणजे बघा, आता परिच्छेदामध्ये उतारामध्ये काही प्रश्न शब्द दिलेले असतात आणि त्या शब्दांचा समानार्थी शब्द ओळखा किंवा त्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखा किंवा त्या शब्दाला पर्यायी शब्द ओळखा. असे अनेक प्रश्न शब्दावर आधारित असतात, त्याला शब्दार्थ प्रश्न म्हणतात आणि ते उतारावर आधारित असतात. आणि अशा प्रश्नांची उत्तर आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जास्तीत जास्त शब्दांचं पाठांतर करायचं. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी अशा जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला पाठ करायचा आहे. म्हणजे आपल्याला त्यांचं ज्ञान मिळवायचं आहे आणि तेव्हाच आपण असे प्रश्न सोडवू शकू. त्यानंतर आहे शीर्षक प्रश्न. म्हणजे बघा, आता शीर्षक प्रश्न म्हणजे काय, तर उतारा दिलेला असतो आणि उताराला वरती नाव दिलेलं नसतं. मग आपण नेमका तो उतारा कशावर आधारित आहे हे आपल्याला ओळखायचं आहे आणि त्या उताराला नेमकं शीर्षक म्हणजे काय, त्या उताराला दिलेलं नाव. जसं आपलं पाठाचं नाव असतं की नाही, त्या प्रकारे त्या उताराला नेमकं कोणतं नाव शोभेल, योग्य नाव कोणतं देता येईल, याला म्हणतात शीर्षक प्रश्न. मग आपल्याला त्या उतारात तो दिलेली माहिती कशावर आधारित आहे किंवा लेखकाने तो उतारा कशाच्या संबंधित लिहिलेला आहे ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे आणि त्या उतारातून दिलेली माहिती कशाविषयीची आहे त्याविषयीचं शीर्षक म्हणजे त्याविषयीचं आपल्याला नाव त्या उताराला
देता यायला पाहिजे आणि ते नाव आपल्याला ओळखता यायला पाहिजे की या उत्तराला नेमकं कसं नाव योग्य ठरेल. आता यशस्वी उत्तर देण्याची कौशल्य म्हणजे आपलं उत्तर चुकू नये, आपलं उत्तर हे बरोबरच आलं पाहिजे, यासाठी काही कौशल्य असतात आणि ते कौशल्य आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. आता बघा, पहिलं कौशल्य आहे पर्याय तुलना करा. आता 4 पर्याय दिलेले आहेत, 4 पैकी आपल्याला वाटलं की नाही नाही हेच उत्तर बरोबर आहे, हे उत्तर लगेच गोल करू द्या, असं नाही. 4च्या 4ही पर्याय आपण काय केले पाहिजे, अगोदर वाचले पाहिजे आणि नंतरच त्या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता आहे तो निवडून आपण उत्तर दिलं पाहिजे. पर्याय निवडताना अजिबात आपण घाई करायला नको, म्हणजे आपलं उत्तर जेणेकरून चुकणार नाही. आता पुढे बघा, परिच्छेदाशी जुळवा. आता दिलेले पर्याय असतात 4 आणि 4 पर्यायापैकी जे उत्तर असते ते उत्तर नेमकं परिच्छेदामध्ये आहे का, परिच्छेदासोबत जुळतंय का, हे आपण पाहणं गरजेचं आहे. आता उत्तर परिच्छेदाशी जुळत आहे का हे तपासलं पाहिजे आणि स्वतःचा अंदाज अजिबात लावला नाही पाहिजे. नाही नाही मला वाटतं हे असंच आहे, तसं नाही. तर परिच्छेदासोबत जर जुळत असेल ते उत्तर तर आपण तो पर्याय क्रमांक गोल करायला काहीच हरकत नाही. त्यानंतर तिसरं कौशल्य बघा काय आहे, अनिश्चित असाल तर, म्हणजे आपल्याला जर उत्तरावरचं निश्चित सांगता येत नसेल तर काय करायचं. मग आपल्याला 4 पर्याय दिले आहेत आणि 4 पर्यायापैकी एकही पर्याय आपल्याला उत्तरामध्ये आपण खात्रीशीर देऊ शकत नाही. मग अशा वेळेस काय करता येईल आपल्याला, तर अशा वेळेस बघा सर्वात जवळचा पर्याय निवडायचा. म्हणजे उतार्याच्या संबंधित जो पर्याय आपल्याला जवळचा वाटतो किंवा उतार्याशी मिळता जुळता वाटतो की नाही बाबा याविषयी हा पर्याय या उत्तराशी संबंधित आहे, तेव्हा आपण अशा जवळच्या पर्यायाची निवड करून आपण आपलं उत्तर देऊ शकतो. पण तो प्रश्न आपण रिकामा सोडायचा नाही, वाटल्यास नंतर सोडवायचा पण काही हरकत नाही, पण आपण प्रयत्न करायचा. नुसतं रिकामा जाऊ द्यायचा नाही किंवा न रंगवता सोडवायचा नाही. कारण आपला जर आपण 4 पैकी कोणताही एक पर्याय दिला तर एक जर बरोबर आला तर त्याचे गुण आपल्याला निश्चितच मिळू शकतात. आता पुढे बघूया आपण. आता सामान्य चुका काय टाळायच्या आपल्याला बघा, म्हणजे परिच्छेद वाचनामध्ये उत्तराचं सोडवताना आपल्याला काही चुका टाळता येतात, ज्या चुका होऊ नये आपल्याकडून. त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे बघा, घाईत वाचणे. परिच्छेद घाईत वाचल्यास महत्वाची माहिती सुटू शकते. त्यामुळे परिच्छेद कसा वाचायचा, आपल्याला शांतपणे वाचायचा आहे. म्हणजे आपण जर घाईघाईत परिच्छेद वाचला तर एक ओळ सोडली असं करता करता जर आपण वाचलं तर काही शब्द आपण त्यातले टाळले तर काय होते, नेमकं उत्तर त्याच शब्दात जर असलं तर. त्यासाठी आपल्याला परिच्छेद वाचताना अजिबात घाई करायची नाही आणि परिच्छेदाचं वाचन हे अतिशय शांतपणे करायचं आहे. त्यानंतर बघा, सर्व पर्याय न वाचता उत्तर निवडणे. आता दिलेले 4 पर्याय असतात तर 4 पर्यायापैकी आपण कोणताही एकच पर्याय वाचला आणि त्यालाच गोल करायचं असं योग्य नाही. यामुळे आपलं उत्तर कदाचित चुकू शकतं. तेव्हा आपण काय केलं पाहिजे, तर प्रश्न वाचल्यानंतर त्या प्रश्नाच्या खालचे जे काही 4 पर्याय असतात ते 4ही पर्याय योग्यरित्या वाचले पाहिजे आणि योग्यरित्या पर्याय वाचल्यानंतरच आपण योग्य उत्तराला गोल करायचं आहे. आता तिसरी चूक कोणती टाळायची आपल्याला बघा, स्वतःचा अंदाज लावणं. म्हणजे आपल्याला जो अंदाज वाटतो बा नाही मला हेच वाटतंय आणि हेच उत्तर आहे, हे असं अजिबात करायचं नाही. परिच्छेदाशिवाय उत्तर देऊ नका. फक्त दिलेल्या माहितीवर आधारित उत्तर द्या. म्हणजे एखादी माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीवर आधारित जर उत्तर असेल तर तेच आपण योग्य गोल केलं पाहिजे. आपल्याला वाटतंय म्हणून आपण कोणतंही उत्तर गोल करायचं नसतं. म्हणजेच आपल्याला स्वतःचा अंदाज लावायचा नाही आहे, तर परिच्छेदावर आधारित जो उत्तर क्रमांक असेल त्यालाच गोल करायचा आहे. पुढची चूक टाळण्यासारखी बघा आहे प्रश्न अर्धवट वाचणे. बघा, उतारावर आधारित जे प्रश्न असतात ते प्रश्न आपण व्यवस्थितरित्या नीट वाचले पाहिजे. नाहीतर काय होतंय, आहेच नाही वाचलं किंवा नाहीच आहे वाचलं तर आपलं उत्तर चुकतंय. आलं का लक्षात? म्हणून आपण प्रश्न एकदा नीटपणे वाचला पाहिजे. प्रश्नाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे की यांनी उत्तरातली कोणती गोष्ट विचारली आहे. प्रश्न पूर्ण वाचल्याशिवाय उत्तर आपल्याला द्यायचं नाही. प्रश्नाचा अर्थ स्पष्ट असणे गरजेचे आहे. जर आपल्याला प्रश्नाचा अर्थ समजला तरच आपण
त्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकतो आणि गुण मिळवू शकतो. आता बघा अभ्यासासाठी काही टिप्स. आता बघा पहिली टिप्स काय आहे, दैनंदिन वाचन. आता यासाठी आपण कोणती टिप्स वापरली पाहिजे, तर रोज आपल्या वर्तमानपत्रामध्ये रोज मराठी बातम्या येतात, त्या बातम्यांचं वाचन केलं पाहिजे. गोष्टी, कथा, लेखकांचे लेख, वेगवेगळी पुस्तकं, अशी अनेक बाबी आपण वाचत राहिलो तर आपलं वाचन सुधारतं आणि आपल्याला त्या वाचनातून आपल्याला वाचनाची आवड तर निर्माण होतेच, पण काय होतं की त्या वाचनामधून नेमका अर्थ काय असतो आणि त्या उतारांवर आधारित कसे प्रश्न येतात हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर दुसरी टिप्स आहे बघा, नमुना प्रश्न सोडवा. आता प्रश्न, उतारा आणि उतारावर आधारित अनेक प्रश्न, असे नमुना प्रश्न आपल्याला काढायचे आहे, शोधायचे आहे आणि ते सोडवून बघायचे आहे. त्याचा जर सराव आपण योग्य केला तर आपलं कमीत कमी वेळामध्ये अचूक उत्तर येतो आणि आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? आता तिसरं बघा, तिसरी टिप्स काय आहे, आपला शब्दसंग्रह आपल्याला वाढवायचा आहे. म्हणजे बघा परिच्छेदामध्ये अनेक असे नवीन शब्द असतात जे आपल्या परिचयाचे नसतात. मग अशा अपरिचित शब्दांचा अर्थ काय आहे, तर आपल्याला त्यासाठी शब्दार्थ आपलं वाढवावं लागणार आहे, आपलं शब्द भांडार वाढवावं लागणार आहे. नवनवीन शब्दांचे अनेक अर्थ असतात, ते अर्थ आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आता बघा पाण्याला आपण जल म्हणतो, पाणी म्हणतो, उदक म्हणतो, नीर म्हणतो, असे अनेक अर्थाचे शब्द असतात. आता असे शब्द आणि त्यांचे वेगवेगळे अर्थ हे आपल्याला नेमके जाणून घेतले पाहिजे आणि त्यांची माहिती आपल्याला आपण माहिती करून घेतली पाहिजे. आता बघा वेळ व्यवस्थापन. बघा फक्त टेस्ट देऊन म्हणजे आपण जास्तीत जास्त चाचण्या देऊन म्हणजे सराव करून आपण काय करू शकतो, आपली गती वाढवू शकतो आणि अचूकता येऊ शकते. त्यामुळे काय होतं, आपला सराव व्यवस्थित होतो आणि उतार्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात याचाही सुद्धा आपला सराव होतो आणि त्यावरचे उत्तर आपले अचूक येऊ शकतात आणि आपल्याला गुण मिळू शकतात. आता बघा आठवणीतील काही मुद्दे असतात. बघा आता या आठवणीतील मुद्द्यांमध्ये काय आहे, वाचा. सर्वात महत्वाचा मुद्दा काय, वाचा. म्हणजे परिच्छेद जो आहे आपला, उतारा जो आहे तो आपण शांतपणे व काळजीपूर्वक वाचला पाहिजे. बरोबर आहे? कारण जर आपण शांतपणे किंवा काळजीपूर्वक जर वाचलाच नाही तर त्या परिच्छेदावर, त्या उतारावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही. त्यानंतर दुसरं बघा, समजून घ्या. म्हणजे उतारामध्ये काय दिलेलं आहे, उताराचा मुख्य उद्देश काय आहे, मुख्य विषय काय आहे आणि लेखकाचा काय उद्देश आहे त्या उतारामागचा, हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे आणि समजलं पाहिजे. तरच आपण काय करू शकतो, त्या उतार्यावरचे प्रश्न सोडवू शकतो. आता उत्तर द्या. बघा परिच्छेदाशी जुळणारे उत्तर निवडायचं आपल्याला. 4 पर्याय असतात, त्या 4 पर्यायापैकी आपल्या मनाने आपल्याला द्यायचं नाही आहे, तर त्या उत्तराशी मिळतं जुळतं जे उत्तर आहे ते आपल्याला त्या पर्यायांमध्ये शोधायचं आहे आणि ते उत्तर, त्या उत्तरालाच आपल्याला गोल करायचं आहे. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत. आणि आता आपण आपल्या या पुढच्या भाषा विषयाचे काही उतारे आहेत, नमुना उतारे आहेत, ते आपण बघणार आहोत. तेव्हा आपण आता भाषा विषयाच्या उतारांकडे बघूया. चला तर मग आता आपण सरावासाठी काही उतारे आणलेले आहेत आणि त्या उतारांचा आपण सराव घेऊया. आता उतारा क्रमांक 1 बघा. आता सर्वप्रथम मी उतारा वाचन करून दाखवतो आणि मग त्यावर आधारित आपण प्रश्न बघूया. सर्कस हा एक मनोरंजनाचा खेळ आहे. यामध्ये कसरतपटू, विदूषक, प्राणी आणि विविध कौशल्यांचे खेळ यांचा समावेश असतो. सर्कशीतला सर्वात मजेदार माणूस म्हणजे विदूषक. लाल नाकाचा, चित्रविचित्र पोशाख घालणारा, गमती करणारा, प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा व आनंद देणारा म्हणजे विदूषक. तो सर्कशीतील अजब वल्ली आहे. वरवर अडाणीपणाचा बुरखा पांघरलेला तो उत्तम कसरतपटू असतो. हसवता हसवता तो तुम्हाला रडवतो. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. सर्कशीत पूर्वी हत्ती, घोडे, सिंह, वाघ या प्राण्यांचे खेळ सादर केले जात. त्यावेळी या प्राण्यांना सुद्धा विदूषकाची गंमत वाटत असणार. विदूषक हाच खरा सर्कशीचा आत्मा आहे. हा झाला आपला उतारा. आता बघा या उतारामध्ये काय कशाविषयी माहिती सांगितली आहे. बघा आता या उतारामध्ये साधारणतः सर्कशी विषयीची माहिती सांगितली आहे आणि सर्कशीतला मुख्य विषय म्हणजे कोणता सांगितला आहे, कोणाविषयी माहिती सांगितली आहे सर्कशीतल्या, तर विदूषक जो असतो सर्कशीतला, पहिला ना आपण विदूषक म्हणजे जोकर, आपण ज्याला जोकर म्हणतो,
त्या विदूषकाविषयीची माहिती याच्यामध्ये सांगितली आहे. त्याचप्रमाणे सर्कशीमध्ये कोण कोण प्राणी असतात याविषयी सुद्धा माहिती सांगितलेली आहे. आता या उतार्यावर काही प्रश्न असतात. आता हा आपल्याला जर उतारा समजला तर या उतार्यावरच्या आधारित आपल्याला प्रश्न नक्कीच सोडवता येतात. आता बघा, आता हा उतारा मी वाचला, मला त्याचा अर्थ बराचसा समजला. आपल्याला समजायला पाहिजे त्याचा अर्थ, तेव्हाच आपण या उतारावर आधारित जे काही प्रश्न असतात ते प्रश्न नक्कीच सोडवू शकतो. आता या उतारावर आधारित प्रश्न बघूया आपण. आता बघा, सर्वप्रथम पहिला प्रश्न काय आहे बघा, सर्कशीचा आत्मा कोणाला म्हटले आहे? कोणाला म्हटलाय सर्कशीचा आत्मा? उतारामध्येच आहे उत्तर. शोधा आता. बघा, बघूया शोधता येते करतो तुम्हाला. करा प्रयत्न, शोधण्याचा प्रयत्न करा. आता बघा काय आहे प्रश्न, सर्कशीचा आत्मा कोणाला म्हटलाय? या प्रश्नाच्या वरच त्याचं उत्तर आहे बघा, विदूषक हाच खरा सर्कशीचा आत्मा आहे. कोण आहे? विदूषक. अगदी बरोबर, तुम्ही दिलेला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? पर्याय वाचायचे आहे. पहिला आहे कसरतपटूला, दुसरा आहे विदूषकाला, तिसरा आहे प्रेक्षकांना, चौथा आहे वाघसिंहांना. कोणाला म्हटलाय आत्मा? तर विदूषक हाच सर्कशीचा आत्मा आहे. म्हणजे कोण? विदूषक. तर आपला पर्याय कोणता येणार आहे? पर्याय क्रमांक 2. आणि मग या 2 क्रमांकाच्या पर्यायालाच आपण काय करायचं आहे? नीट प्रकारे इथं असं गोल करायचं आहे. आता बघा, आपण गोल करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या पहिल्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक कोणता आहे? 2 आहे. तेव्हा आपण पहिला जो प्रश्न आहे त्याच्या पहिल्या प्रश्नाचा मी लाल पेन घेतोय. दुसऱ्या पर्यायाला असं काय करणार आहोत आपण? पूर्णपणे असा गोल आपल्याला पूर्णपणे करायचा आहे बघा, अजिबात अर्धवट सोडायचा नाही. पूर्ण गोल तो आपल्याला काय झाला पाहिजे? पूर्ण गोल झाला पाहिजे. आता माझा थोडासा बाहेर गेलाय, पण आता पेन तुमचा पेनने मग तुम्ही काय करू शकता? व्यवस्थितरित्या त्याला गोल करू शकता. आता पुढचा प्रश्न काय बघा आपला, विदूषका संदर्भात पुढील पैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? आता याच्यातलं चुकीचं वाक्य उत्तरात दिलं नाही आहे. चुकीचं वाक्य दिलं आहे का उत्तरामध्ये? अजिबात नाही. आपल्याला विदूषकाविषयी चांगले वाक्य दिले आहे, म्हणजे बरोबर योग्य वाक्य दिलेलं आहे. मग त्यातले योग्य वाक्य याच्यात उत्तरातले कोणते वाक्य योग्य आहे ते या उत्तरात प्रश्नामध्ये पर्याय दिले आहे. आणि चुकीचं वाक्य जे दिलेलं नाही आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता बघा, पर्याय क्रमांक पहिला काय बघा, विदूषक सर्कशीतील अजब वल्ली आहे का आपल्या याच्यात? बघा इथे बघा, तो सर्कशीतील अजब वल्ली आहे. काय दिला इथे? अजब वल्ली दिलाय ना, अजब वल्ली आहे. म्हणजे हा पर्याय होऊ शकतो का आपला उत्तर? अजिबात नाही होणार. हा पर्याय आपला होणार नाही. हे बरोबर वाक्य आहे. आपल्याला कोणतं वाक्य ओळखायचं आहे बघा? चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. जे चुकीचं वाक्य आहे ते ओळखायचं आहे. त्यानंतर दुसरा पर्याय काय? विदूषक रडवता रडवता हसवतो. बघा काय सांगितलं आपल्याला? बघा आपण तो पर्याय बाजूला ठेवूया, आपण तिसरा पर्याय बघूया. आता खालचा बघा, विदूषक चित्र विचित्र पोशाख घालतो. आता कुठं आहे बघा चित्र विचित्र पोशाख घालणारा? बघा, लाल नाकाचा, चित्र विचित्र पोशाख घालणारा, गमती जमती करणारा, म्हणजे विदूषकाविषयी चित्र विचित्र पोशाख घालणार आहे. म्हणजे विदूषक चित्र विचित्र पोशाख घालतो. हा पर्याय पण कसा आहे? योग्य आहे, बरोबर आहे. आपल्याला कोणता पाहिजे? चुकीचा पाहिजे. म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही, अजिबात येणार नाही. त्यानंतर चौथा पर्याय काय बघा, विदूषक उत्तम कसरतपटू असतो. आता विदूषक काय असतो? उत्तम कसरतपटू असतो. दिलाय का याच्यात? बघा दिसतोय का तुम्हाला? बघा वरवर अडाणीपणाचा बुरखा पांघरलेला तो उत्तम कसरतपटू असतो. आता तो म्हणजे कोण? तो म्हणजे विदूषक. कोणाविषयीची माहिती सांगितली आहे उत्तरामध्ये? विदूषकाविषयीची सांगितलंय ना. सर्कशीतला जो विदूषक असतो त्याच्याविषयीची माहिती सांगितली आहे. म्हणजे तो उत्तम कसरतपटू असतो. म्हणजे विदूषक उत्तम कसरतपटू असतो. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. आपल्याला शोधायचं चुकीचं, म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. मग आता विदूषक रडवता रडवता हसवतो. आता काय सांगितलं आपल्याला? बघा इथून बघा, हसवता हसवता तो तुम्हाला रडवतो. म्हणजे काय सांगितलं आपल्याला? हसवता हसवता रडवतो. म्हणजे आधी हसतो
आपण नंतर तो आपल्याला रडवतो. इथं काय सांगितलं आहे, आधी रडतो आणि नंतर हसतो. म्हणजे रडवता रडवता हसवतो. म्हणजे आपण आधी रडत असतो नंतर तो हसवतो. हे बरोबर आहे का? नाही. म्हणजे हा पर्याय आपल्याला चुकीचा सांगितला आहे. मग पर्याय क्रमांक कोणता आपला? 2. मग आपण या दुसऱ्या प्रश्नाचा सुद्धा आपलं योग्य उत्तर कोणतं होणार आहे, तर पर्याय क्रमांक 2 असं आपण पूर्णपणे काय करायचं आहे, त्याला गोल करायचा आहे, पूर्णपणे असं रंगवायचं आहे. आलं का विद्यार्थी मित्रांनो? लक्षात आलं का? तुम्ही सांगितलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता यामधला तिसरा प्रश्न बघूया आपण. सर्कशीमध्ये कोणाचा समावेश नसतो? असतो सांगितलं आहे का? ज्यांचा समावेश असतो त्यांची नावं इथे दिली आहे. पण असा गट ओळखायचा आपल्याला की ज्या गटामध्ये जे प्राणी आहेत ते सर्कशीमध्ये नसतात. आता पर्याय बघा. सर्कशीमध्ये कोणाचा समावेश नसतो? कसरतपटूचा समावेश. कसरतपटू कोण आहे? विदूषक आहे. म्हणजे त्याचा समावेश असतो का? असतो. बरोबर आहे. विदूषकाचा समावेश असतो का? नक्कीच असतो. विदूषकाविषयीच माहिती सांगितलेली आहे आपल्या पर्यायामध्ये. म्हणजे विदूषकाचा सुद्धा समावेश सर्कशीमध्ये असतो. इथे बघा, वाघ सिंह घोडे. बघा, वाघ सिंह घोडे. इकडून वाघ, इकडून सिंह, इकडून घोडे. म्हणजे वाघ सिंह घोडे यांचा सुद्धा समावेश असतो सर्कशीमध्ये. पुढे बघा, साप मगर विंचू. साप मगर आणि विंचू हे प्राणी असतात का? अजिबात नाही. कारण या प्राण्यांमुळे काय होऊ शकतो, एखाद्याला दंश होऊ शकतो नकळत. आणि असे प्राणी सर्कशीत कधीच नसतात. त्यामुळे आपलं या तिसऱ्या प्रश्नाचं नेमका उत्तर कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 4 साप मगर आणि विंचू असे प्राणी सर्कशीमध्ये नसतात. आणि या प्राण्यांची माहिती सर्कशीमध्ये या वरील उतारामध्ये अजिबात सांगितलेली नाही आहे. तेव्हा आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4. आणि आपल्याला तो पर्याय काय करायचा आहे, नेमका गोल करायचा आहे. असा पूर्ण गोल करायचा आहे. आलं का लक्षात? बघा, 3 प्रश्न सोडवले आपण. 3ही प्रश्न काही कठीण होते का? अजिबात कठीण नव्हते. सर्वात सोपे प्रश्न होते आणि एकदम सोपी त्यांची काय होते, उत्तर होती. बघा, हे टिक केलं आपण, तिकडे आपला प्रश्न गोल केला. हे टिक केलं आपण, तिकडे आपला प्रश्न गोल केला. हे आपलं योग्य उत्तर आहे, ते आपण तिकडं गोल केलं. आलं का लक्षात? आता पुढे बघूया आणखी. आता चौथा प्रश्न बघा, काय दिला आहे बघा. चौथा प्रश्न दिला आहे आपल्याला, कसरतपटू या शब्दाचा अर्थ पुढील पैकी कोणता? कसरत. आता कसरत या शब्दाला समानार्थी शब्द कोणता हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. आता कसरतपटू या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता? आता शब्दाचा अर्थ म्हणजे कसरतपटू या शब्दाचा अर्थ म्हणजे काय, त्याचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे बरं आपल्याला, विरुद्धार्थी नाही. म्हणजे कसरतपटूचा अर्थ काय होतो? आळशी होतो, परोपकारी होतो, मेहनती होतो की लबाड होतो? आता तुम्ही सांगा योग्य उत्तर. हा, अगदी बरोबर. काय होतो? कसरतपटू म्हणजेच मेहनती. जो कसरत करतो, जो मेहनत करतो त्याला आपण कसरतपटू म्हणतो, म्हणजेच मेहनती. तर आपला योग्य पर्याय कोणता होणार आहे? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बरोबर आहे. आता या उत्तरावरचा हा शेवटचा प्रश्न म्हणजे 5वा प्रश्न बघा. वरील उत्तराला योग्य शीर्षक द्या. आपण पहिलेच पाहिलं की शीर्षकावर आधारित प्रश्न येतात. इथं काय आहे? अर्थावर आधारित प्रश्न येतात, विरुद्धार्थी समानार्थी शब्द. म्हणजे चौथा प्रश्न कशावर आधारित आहे? अर्थावर आधारित प्रश्न आहे. आणि हा 5वा प्रश्न कशावर आधारित आहे? शीर्षकावर, उताराच्या शीर्षकावर आधारित प्रश्न आहे. आता या उत्तराला योग्य शीर्षक द्या. सर्कशीतला विदूषक, विदूषकाचा आनंद, जत्रा की मज्जा? तुम्हाला काय वाटते, काय असणार आहे याचा पर्याय? सांगा बरं. अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 म्हणजे सर्कशीतला विदूषक. कारण विदूषकाविषयीच माहिती सांगितली आहे ना. विदूषकाच्या आनंदाविषयी माहिती सांगितली आहे का? नाही. तर विदूषकाविषयी माहिती सांगितली आहे. म्हणून या वरील उत्तराला आपण योग्य शीर्षक कोणतं देऊ शकतो, तर सर्कशीतला विदूषक हे याचं अचूक उत्तर राहणार आहे. म्हणजे आपले 5ही प्रश्न अगदी सोपे होते आणि एकदम कमी वेळात आपण काय करू शकलो, अचूक उत्तर काढू शकलो. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, तर त्याची उत्तरं नेमकी काढता यायला पाहिजे. आलं का लक्षात? आता पुढे बघूया. अशा प्रकारे आपला हा पहिला उतारा इथे संपलेला आहे. आता पुढचा उतारा बघूया आपण. उतारा क्रमांक 2. आधी मी या उताराचं नीट वाचन करतो आणि नंतर तुम्ही त्यावर आधारित
आपण प्रश्न घेऊया बघा. उत्तरा क्रमांक 2. फुलपाखरू हा आकर्षक रंगाचा पंख असलेला कीटक आहे. याला डोके, पोट, छाती इत्यादी अवयव असतात. फुलपाखराला जोडीने पंख व मिशा असतात. फुलपाखरे ही मिशांनी वास घेतात. त्यांना एक बारीक व लांब सोंड असते, ज्यामुळे ते फुलातील मध शोषून घेतात. ती वजनाने हलकी असतात. म्हणजे बघा ब्लू मॉर्मन, आता हा महत्वाचा घटक आहे बघा. ब्लू मॉर्मन हा महत्वाचा घटक आहे उत्तरातला बघा. ब्लू मॉर्मन तथा राणी पाकोडी हे महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू आहे, राज्य फुलपाखरू आहे. आता ते मखमली काळ्या रंगाचे असते बघा, ते मखमली आणि काळ्या रंगाचे असते. त्याच्या पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. एका बाजूवर लाल ठिपका असतो. फुलपाखरांचे आयुष्य काही आठवड्यांचेच असते, म्हणजे फुलपाखरू जास्त दिवस जगत नाहीत म्हणतात. त्यांचं आयुष्य हे फारच कमी असते, काही आठवड्यांचंच असतात. फुलपाखराच्या वाढीची अवस्था, आता फुलपाखराची वाढ कशी होते बघा. सर्वात प्रथम अंडी, अळी, कोश व नंतर पूर्ण फुलपाखरू अशा 4 अवस्था आहेत बघा. अंडी, अळी, कोश व फुलपाखरू या फुलपाखराच्या वाढीच्या अवस्था असतात. फुलपाखरांना फुलांवर भिरभिरताना पाहतो तेव्हा खूप आनंद होतो. आपण जेव्हा फुलपाखरांना फुलांवर भिरभिरताना बघतो तेव्हा आपल्याला खूप काय होतो, आनंद होतो की नाही. म्हणजे बघा आता या वरील उतारामध्ये कुणाविषयीची माहिती सांगितली आहे बरं, तर फुलपाखराविषयी, बरोबर आहे ना. फुलपाखराच्या अवयव, फुलपाखराचं आयुष्य, फुलपाखराचे रंग, त्याचे पंख, म्हणजे फुलपाखराचं अनेक वर्णन केलं आहे आणि फुलपाखराच्या वाढीच्या ज्या अवस्था आहेत त्याविषयी माहिती आपल्याला सांगितलेली आहे. असा हा उतारा आहे. आता या उतार्यावर 5 प्रश्न दिले आहेत आणि ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. आता या उतारावर आधारित पहिला जो प्रश्न आहे तो बघा काय आहे. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते. बघा उतारात दिलेला आहे, परीक्षेमध्ये दिलेला आहे. राणी मोनार्क, राणी पाकोडी म्हणजे ब्लू मॉर्मन, रेड ऍडमिरल किंवा कॉमन इझेबेल. आता हे 4 पर्याय दिले आहेत, पण योग्य पर्याय आपल्याला उतारात दिला आहे बघा. ब्लू मॉर्मन तथा राणी पाकोडी. तथा म्हणजे किंवा, तथा म्हणजेच काय किंवा. आता ब्लू मॉर्मन किंवा राणी पाकोडी आहे की नाही. ब्लू मॉर्मन किंवा राणी पाकोडी हे महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता येणार आहे, राणी पाकोडी. बघा इथे राणी पाकोडी दिलाय आणि कंसामध्ये ब्लू मॉर्मन सुद्धा दिलेला आहे ना. म्हणजे पर्याय क्रमांक 2. मग आपण कोणत्या पर्यायाला गोल करणार आहोत, पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे, बरोबर आहे ना. म्हणजे आपण पर्याय क्रमांक 2 ला असं पूर्ण गोल करणार आहोत. म्हणजे आपलं जे अचूक उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. असा हा आपला पहिला प्रश्न. समजला का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. फारसा काही कठीण नाही आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. कारण महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं हे या उत्तरामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे, फुलपाखरांचे आयुष्य किती असते. हा प्रश्न सुद्धा काय आहे या उतार्यावर आधारित आहे. काही दिवसांचे असते, काही महिन्यांचे असते, काही आठवड्यांचे असते की काही वर्षांचे असते. आता हे 4 पर्याय दिले आहे, त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला नक्कीच उतार्यामध्ये सापडणार आहे. बघूया आपण. बघा फुलपाखरांचे आयुष्य बघा. आता फुलपाखरांचे आयुष्य काही आठवड्यांचेच असते. कशाचे असते, महिन्यांचे नसते, दिवसांचे नसते, तर कशाचे असते, काही आठवड्यांचे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता येणार आहे, पर्याय क्रमांक योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक कोणता आहे आपला, कोणता आहे, पर्याय क्रमांक 3. काही आठवड्यांचे. म्हणजे यातला आपण पर्याय क्रमांक 3 च हा जो वर्तुळ आहे हा पूर्णपणे काय करणार आहोत, असा गोल रंगवणार आहोत. म्हणजे आपलं हे अचूक उत्तर आहे, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, असत्य विधान. असत्य म्हणजे काय, चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बरोबर विधान नको, सत्य नाही विचारलं आहे तिथं, असत्य विधान म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान काय, फुलपाखरे वजनाने जड असतात. फुलपाखरे ही मिशांनी वास घेतात. फुलपाखरांना एक बारीक व लांब सोंड असते. फुलपाखरे आकर्षक रंगाची असतात. उतारामध्ये काय सांगितलं बघा, फुलपाखरे आकर्षक रंगाची असतात. बरोबर आहे. फुलपाखरांना वेगवेगळ्या रंगांची असतात, ते आपल्याला आकर्षण घेतात, आपल्याला आनंद होतो त्यांना बघितल्यावर.
फुलपाखरांना एक बारीक व लांब सोंड असते, बरोबर आहे सांगितलंय. फुलामधील मध शोषण्याकरता त्यांना काय असते, एक बारीक व लांब सोंड असते, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर बघा फुलपाखरे मिशननी वास घेतात, ते पण सांगितलं आपल्याला उत्तरामध्ये. बघा दाखवून देतो हे वाक्य आपल्याला, आपण बघूया वाक्य. बघा हा, फुलपाखरे ही मिशन निवास घेतात आहे ना, म्हणजे आपल्याला फुलपाखरे ही मिशन निवास घेतात हे पण आपल्याला बरोबर उत्तर आहे. तर हे पण आपल्याला करायचं नाही, आपल्याला कोणतं चुकीचं विधान ओळखायचं आहे, चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर आपलं या प्रश्नाचं उत्तर कोणतं येईल, फुलपाखरे वजनाने जड असतात. कारण उत्तरामध्ये काय दिलं आहे, फुलपाखरे ही वजनाने कशी असतात, हलकी असतात. इथं जड नको आपल्याला, इथं काय पाहिजे आपल्याला, फुलपाखरे वजनाने कशी असतात, हलकी असतात. कशी असतात, वजनाने हलकी असतात. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक कोणतं उत्तर येईल, कारण आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे, चुकीचं विधान ओळखायचं आपल्याला, जे बरोबर नाही आहे ते जे चुकीचं आहे ते ओळखायचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कोणता गोल करायचा आहे, पर्याय क्रमांक 1 हा पूर्ण वर्तुळ आपल्याला काय करायचा आहे, रंगवायचा आहे. हे झाले 3 प्रश्न. आता पुढचे प्रश्न आपण बघूया नक्कीच याच उदाहरणावर आधारित. आता पुढचा जो चौथा प्रश्न आहे बघा, फुलपाखराच्या वाढीच्या अवस्थांचा योग्य क्रम ओळखा. पहिला पर्याय अंडी, कोश, अळी, फुलपाखरू. दुसरा पर्याय फुलपाखरू, अंडी, अळी आणि कोश. तिसरा पर्याय कोश, फुलपाखरू, अळी आणि अंडी. आणि चौथा पर्याय आहे अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू. बघा काही पर्याय आपल्याला इथून सांगता येतील. सगळ्यात पहिले फुलपाखरू जन्माला येईल का, नंतर अंडी घालेल असं होईल का, नाही. फुलपाखरू अंड्यातून बाहेर येईल का, नाही. म्हणजे फुलपाखरू केव्हा तयार होईल, आपल्याला फुलपाखरू पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू पाहिजे. पहिले पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू आणि नंतर अंडी, असं नाही होणार आहे की नाही. आता उत्तरामध्ये बघूया आपण काय दिलेलं आहे बघा. हा बघा, अंडी, अळी, कोश व फुलपाखरू या 4 अवस्था आहे. म्हणजे पहिलं काय आलं, अंडी आली, अंडीतून अळी बाहेर निघाली, अळीने स्वतःभोवती कोश गुंफलं आणि त्या कोशातून काय बाहेर पडलं, फुलपाखरू. म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता होणार आहे बघा, अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू. असा हा आपला या चौथ्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक सुद्धा कोणता योग्य असणार आहे, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, बरोबर असणार आहे. आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न काय, फुलपाखराच्या शरीराचे अवयव कोणते. फुलपाखराचे कोणते अवयव, पोट, डोके, छाती आणि हात. हात असतात का फुलपाखरांना, अजिबात नसतात. हे आपण इथूनच हा पर्याय आपण काढून टाकू शकतो. त्यानंतर डोळे, हात, पाय, छाती, इथं पण हात आलाय बघा, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे, बरोबर आहे. डोके, पोट, डोळे, छाती, हात, पाय, इथं पण हात आलाय बघा. म्हणजे हे 3 पर्याय सहज आपण काय करू शकतो, काढून टाकू शकतो आणि आपला योग्य पर्याय आपण निवडू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता योग्य आहे आपलं, डोके, पोट, डोळे आणि छाती. हे परिच्छेदामध्ये दिलेलं आहे ही माहिती. अशा प्रकारे हा आपला दुसरा परिच्छेद इथे संपलेला आहे. आता यानंतर आपण बघूया आपला तिसरा परिच्छेद. आता पुढचा परिच्छेद आहे ठीक आहे. अशा प्रकारे आपण आज 2 उतारांचं सराव घेतलेला आहे आणि यानंतर पुढील उतारामध्ये आपण नवीन घटक घेऊन भेटणार आहोत आणि काही पद्य उतार एक बघूया. तेव्हा मी धीरज देशमुख आपली रजा घेतो आणि पुन्हा आपण पुढच्या उतारामध्ये पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. तेव्हा सर्वांना धन्यवाद.